गडबड करू नका. पहिलं लक्ष द्या इकडं. मसावी व लसावी हे चॅप्टर चालू आहे. पहिला प्रकार आपण पाहिला, पुढचे नमुन्याचे गणित पाहिले आणि त्याच्यानंतर सरावाचे गणित आपण पाहत आहोत. बी प्रकार मधले 120 आणि 168 या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीचे किती पट आहे. तर असं गणित असताना काय करायचं, दोन संख्या मांडायचे, त्याचे गुणोत्तर काढायचे आणि गुणोत्तर म्हणजेच काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, म्हणजे दोन अवयव काय करायचं, पट काढायचे म्हणजे काय, दोन अवयवाचा गुणाकार करायचा आहे, गुणोत्तराचा गुणाकार. मग आता याच्यामध्ये सांगा 120 आणि 168. 120 आणि 168 कोणत्या पाड्यात आहे, 4च्या. मग सांगा 4 त्रिक 12 उचला शून्याचा संतासा लिहा. त्याच्यानंतर 4 चौक 16, 4 दोन्ही 8, 30 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये, 6च्या. 6 पंचे 30, 6 7 42. आता या ठिकाणी 5 7 एक गुणोत्तर आलेलं आहे. आता पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. दोन अवयव कोणते आहे सांगा, 5 7, 5 आणि 7. तर मग 7 5 35. तर पर्याय क्रमांक 4. गणित समजलं. त्यानंतर पुढचं गणित पहा. 32 आणि 23 या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीचे किती पट आहे सांगा. पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. मग आता सांगा 32 आणि 23. आता या ठिकाणी 32 आणि 23 एक सोडून कोणत्या पाड्यामध्ये आहे का, एकच्या पाड्यात आहे भले, पण त्या ठिकाणी आपण एकच्या पाड्यामध्ये पकडायचं नाहीये. तर मग आता इथं काय करायचं, आलेले भागकर कोण आहे, 32 आणि 23. म्हणजे पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. आता अवयव कोणते सांगा, 32 आणि 23. आता यांचा गुणाकार करायचा. 23 दोन्ही 46, हा चले 4, 23 त्रिक 69 आणि 69 आणि 4 किती होईल सांगा, 73. तर याचं उत्तर किती आलं सांगा, 736. म्हणजे लसावी हा मसावीचे किती पट आहे, 736 पट आहे. गणित समजलं. त्यानंतर पुढचं गणित पहा. 108 आणि 144 या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीचे किती पट आहे. 108 आणि 144. तर मग आता इथं पट काढायचे. तर पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच काय, मग आता अवयव म्हणजे काय, आलेले भागकार. अवयव म्हणजेच काय, मग आता आलेले भागकार काढायचे. 108 आणि 144 कोणत्या पाड्यामध्ये, 12च्या. 12 न मग 108 आणि 12 12 किती, बरोबर. 9 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे, 3च्या. 3 3 9, 3 चौक 12. मग आता आलेले भागकर कोणते सांगा, 3 आणि 4. आलेले भागकर यालाच काय म्हणायचंय, अवयव असं म्हणायचं किंवा गुणोत्तर असं म्हणायचंय. आता त्यानंतर पट. पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. मग अवयव कोण आहे, 3 आणि 4 यांचा गुणाकार. 3 चौक 12. पर्याय क्रमांक 3. जवळपास तुम्हाला गणित समजलं असेल. त्यानंतर पुढचं गणित पहा. दोन अंकी दोन संख्येचा मसावी 17 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. तर मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या म्हणजे काय, मोठा अवयव गुणिला मसावी. सांगा मोठी संख्या म्हणजे काय सांगा. लहान संख्या म्हणजे काय, लहान अवयव गुणिला मसावी. लहान संख्या म्हणजे काय, लक्ष द्यायचं बाळीत. तर मग आता इथं मसावी आयता दिलेला आहे. आता हे 15 पट आहे. आता 15 पट म्हणलं त्या ठिकाणी लगतचे अवयव कोणते सांगा, 3 5 15. आता हे अवयव आले. तर मग आता सांगा मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवयव गुणिला मसावी. आता मसावी किती आहे सांगा, 17 आणि 17 5 85. तर मोठी संख्या कोणती सांगा मग. आणि लहान संख्या काढायची असेल तर सांगा 17 त्रिक 51. तर 85 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. समजलं. त्यानंतर पुढचं गणित पहा. दोन अंकी दोन संख्येचा मसावी 12 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 56 पट आहे. तर लहान संख्या कोणती सांगा. लहान संख्या म्हणजेच काय, लहान अवयव गुणिला मसावी. लहान संख्या म्हणजे काय, लहान अवयव गुणिला मसावी. तर मग आता इथं मसावी आयता दिलेला आहे. आता हे दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच काय, दोन अवयवाचा गुणाकार. मग आता लगतचे अवयव काढायचे 56चे. 7 8 56 हे दोन अवयव. तर मग आता सांगा लहान संख्या काढण्यासाठी लहान अवयव गुणिला मसावी. मसावी किती सांगा, 12. 12 7 84. तर आता 84 उत्तर आलेलं आहे. जर तुम्हाला मोठी संख्या विचारली तर काय, 12 8 96 ही मोठी संख्या निघल. त्यानंतर पुढचं गणित पहा. 3 अंकी दोन संख्येचा मसावी 18 असून त्यांचा लसावी 63 पट आहे.
तर त्या दोन संख्यामधला फरक किती? आता याच्यामध्ये काय करावं लागतं, दोन संख्या काढायचा आणि फरक म्हणजे काय, दोन संख्याची वजाबाकी, म्हणजे मोठी संख्यामधून लहान संख्या वजा करायची, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर पडन. अंतर म्हणजेच काय, फरक, आणि फरक म्हणजेच काय, अंतर. तर मग आता याच्यामध्ये काय, आता प्रथम आपल्याला काय करायचं, सगळ्यात सोपं, दोन अवयव काढायचे, त्यांची वजाबाकी करायची, मसावी गुणायचे, डायरेक्ट उत्तर निघतंय. तर मग आता सांगा, इथं मसावी दिलेला आहे आणि 63 पट हा काय लसावी आहे मसावीच्या. तर मग आता याचे लगतचे अवयव कोणते सांगा, 7 नम 63, म्हणजे आपण काय करायचा, फरक सांगितला म्हणून इकडून 7 नम 63 हे अवयव काढायचे, कारण वजाबाकी करायची. तर मग आता यांचा फरक म्हणजे काय, वजाबाकी. 9 मधून 7 गेले किती राहिले सांगा, 2. तर आता या ठिकाणी अवयवाचा फरक किती आला सांगा, 2 आला. याला गुणीला काय करायचं सांगा, मसावी. मसावी किती सांगा, 18. 18 दोन्ही 36. तर त्या दोन संख्येचा फरक किती आहे, 36. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 1. समजलं का? आता हे आलं कसं, जर विचारलं तुम्हाला तर काय सांगायचं, मोठी संख्या काढायची, मोठा अवयव गुणीला मसावी. मोठा अवयव किती सांगा, 9 गुणीला 18. लहान संख्या कोणती सांगा, 7. मग सांगा 18 7, इथं 7 गुणीला 18 करायचे. तर मग आता त्या ठिकाणी जर तुमचा पाडापाठ नाही, समजा 18 7 18 नम, पण बेचे पाडेपाठ आहे का नाही. मग आता 7 8 56, 5 40, 7 1 7 7 5 12, म्हणजे 18 7 किती 126. 9 8 72, 40 7 9 1 9 9 7 किती 16, तर 8 9 किती 162. आता त्या संख्या काढ्या, त्या संख्याची वजाबाकी. 12 मधून 6 गेले किती राहिले सांगा, 6. हातचा उपाय 12 आणि 13. 16 मधून 13 गेले किती राहिले सांगा, 3. तर मग आता त्यांची या दोन संख्येची वजाबाकी फरक किती आला, 36. असं करावं लागेल. म्हणजे एखाद्या वेळेस याच्यामध्ये तुमचा पाडापाठ नसेल समजा 18चा, तिथं फाट गणित होऊन जातं. 2 आणि 3 पर्यंत 5 पर्यंत कोणाचे पाडेपाठ असतात, आलं का लक्षात. तर म्हणून शॉर्टकट सुद्धा शिकणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं गणित पहा, दोन संख्येचे गुणोत्तर 3 7 असून त्यांचा लसावी 252 आहे, तर त्यांचा मसावी किती. आता या ठिकाणी मसावी काढायचा असेल तर आपल्याला इथं गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे काय, आलेला भागाकार. आलेला भागाकार या ठिकाणी दिलेला आहे, आलं लक्षात. तर आलेला भागाकार म्हणजेच काय, अवयव, आणि अवयव म्हणजेच काय, आलेला भागाकार. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं लसावी दिलेला आहे आणि मसावी काढायचा. तर मग आता इथं गुणोत्तर दिलेलं असन, आलेले अवयव, मग आलेले अवयव म्हणजे काय, दोन संख्येचा गुणाकार आहे का नाही, पट काढत असताना. मग आता दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय, पट, आणि पट म्हणजे काय, दोन संख्येचा गुणाकार. म्हणून या ठिकाणी पट लिहा किंवा दोन संख्येचा गुणाकार. आता दोन संख्येचा गुणाकार म्हणजेच काय सांगा, लसावी आपण मसावी. दोन संख्येचा गुणाकार म्हणजेच काय, लसावी आपण मसावी. आता दोन संख्या कोणत्या सांगा, 3 गुणीला 7. सांगा दोन अवयव कोणते, बरोबर. आता लसावी किती त्याला सांगा, 252. आणि आता इथं भाग्याला मसावी, तिथं काय होईल सांगा, गुणीला मसावी होईल. इतकं लक्षात आलं. नाही तर इथंच आपण या ठिकाणी गुणीला मसावी असं करून घ्यायचंय, इथेही चालतंय. तर मग आता इथं सांगा 3 गुणीला 7, 3 7, मग इथं गुणीला 21, इथं काय होईल, भाग्याला 21. याचा अर्थ 3 गुणीला 7 म्हणजे 21च आहे. आता 21 आणि 252 कोणत्या पाड्यामध्ये, आता 21 1 21, 21 1 21. आता 25 मधून 21 गेले किती राहिले सांगा, 4, म्हणजे झाले 42. आता 21चा पाडा तुमचा 2 पर्यंत पाडापाठ आहे, म्हणजे 21 दोन्ही. मग आता मसावी किती आला सांगा, तर या ठिकाणी मसावी आलाय 12, म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं मसावी कसा काढायचा आहे. इथून तिथून म्हणलं तर काय, बेसिक पासून आपण गणित घेतले, एकमेकावर डिपेंड गणित असतात. म्हणून पहिल्या प्रकारापासून आपल्याला लास्ट पर्यंत शिकून घ्यावं लागतंय, लक्षात. आणि कॉपी सेंटरचे विद्यार्थी असल्यामुळं त्यांना बेसिक पासून घ्यावं लागतंय, तिथून उचलावं लागतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप टोटल गणित शिकवावं लागतात. एवढंच नाही की पहिले याच्यामध्ये शिकवले तर नंतर मी सेकंड रिव्हिजन मध्ये महत्वाचे शिकवण, असं नाही. टोटल नमुन्यासहित एक एक गणित पुन्हा 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 रिव्हिजन मध्ये शिकवणार आहे, लक्षात. त्यावेळेस डबल रिव्हिजन चालते, त्यावेळेस तुम्ही इतर पुस्तकं त्याच्या जोडील ते चॅप्टर करून पाहू शकता, लक्षात. पण हे पुस्तक आपल्याला पॅक करायचं आहे. दोन संख्याचे 5/12 या प्रमाणात असून, दोन संख्या 5/12 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 900 आहे, तर त्यांची मोठी संख्या कोणती. आता याच्यामध्ये मोठी संख्या काढायची,
मग याचा अर्थ काय? मोठी संख्या काढायची म्हणजे काय सांगा? मोठी संख्या म्हणजेच मोठा अवयव गुणिला मसावी. मोठी संख्या म्हणजेच लहान संख्या म्हणजेच लहान अवयव गुणिला मसावी. म्हणजे याच्यामध्ये मसावी आहे का? नाही. आता इथं मोठा अवयव तुम्हाला काय दिला? 12 दिलाय. पण आता मसावी पाहिजेत. तर मग आता मसावी काढायचा असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? 2 अवयवाचा गुणाकार. मग आता इथं तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी 5 गुणिला 12 म्हणजे इथं भागीला 12 करू शकतात. त्या ठिकाणी मसावी ऑटोमॅटिक येईल. पण डायरेक्ट इथं समजणार नाही. म्हणून सरळ पद्धतीने घेतो. इथं गुणोत्तर दिलेलं आहे. मागला गुणोत्तर दिलेलं म्हणजे काय? अवयव दिलेले. 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच काय सांगा? बॉम्बला लसावी आपण मसावी. 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच सांगा पट म्हणजेच? अरे हो ना, लसावी आपण मसावी. पट म्हणजेच पट म्हणजे 2 अवयवाचा गुणाकार. 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच काय? पट. मला वाटतं दगड बांध तुम्हाला हिरी टाकून नंतर वर याचं शिकवावं. त्याचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. तर मग आता इथं सांगा लसावी किती आहे सांगा? 1 मिनिट. आता इथं भागेला मसावी ती काय करायचं? गुणिला मसावी. तर मसावी काढायचा. आता गुणिला 2 अवयव कोणते सांगा? 5 गुणिला 12 बरोबर. लसावी किती आहे सांगा? 900. मांडणी समजली एवढी तुम्हाला? आता इथं गुणिला 12 पंच 60 आहे. तर इकडे भागेला काय होईल सांगा? 12 पंच समजलं ना? एका शून्याला एका शून्यानं काढायचंय. 6 आणि 90 कोणत्या पाड्यात आहे? 6 1 6 6 15 90. आणि असं उलट म्हणून पाहायचंय तर 15 सकी 90 असं करेक्ट आलं ठीक आहे. नाही तर 6 18 90 करत बसान. गणित चुकायचं. हे पण ध्यानात ठेवायचंय. मनातल्या मनात उलट सुलट म्हणून पाहायचं. करेक्ट बसत असेल तर लिहायचं. नाही ती इथं नाही का नक्कल करायची आणि पुढचं पाहिलंच नाही. नाही तर तिकडे 18च्या पाड्यामध्ये घुसायचो आपण. दुसऱ्याच्या घरामध्ये जायचं नाही. रट्टे खासान. तर आता पुढे बघायचं. सांगा मसावी किती आला सांगा? 15 हा मसावी आलाय. तर मग आता याच्यामध्ये मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवयव गुणिला मसावी म्हणजे 12 गुणिला 15 आणि 15 गुणिला 12 म्हणजेच काय? 180. याचं उत्तर किती आलं? समजलं का? पेपरमध्ये असं सोडवायचंय. आता त्यानंतर आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता हे अवयव गुणिला असतात. तिकडे मसावी असतो गुणिला. तर मसावीला गुणिला 5 गुणिला 12 येतं. तुम्ही काय करायचं? 12 पंच 60 आणि इथं भाग तोडून घ्यायचा आहे. समजलं का? एका शून्यानं काढायचं आणि 6 15 90 मसावी किती आला? 15 आणि इथं गुणिला 12ला 15. लहान संख्या काढायची असेल तर 5 गुणिला 15 करायचंय. समजलं का? ते हे केव्हा? पहिले रजिस्टर बनवा. चांगली धुवाधा प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर पेपरच्या माध्यमातून तिथं ट्राय करायचंय तुम्हाला. ही गोष्ट तिथं करणं आहे आपल्याला. समजलं का? पण याच्या माध्यमातून समजून घेणं महत्वाचं की कोणी जर विचारलं तर हे कसं आलं ते हे असं आलं. म्हणून मला माहिती आहे विद्यार्थी काय करतात. एमपीसी जर विद्यार्थी असन तर ते पाहता क्षणी हेच उत्तर म्हणून सांगतात. जर विचारलं तर सांगताना हे असं आलं सांगायचं. याला वेळ लागतो थोडा. पुढे बघा. 2 संख्येचे गुणोत्तर 4:9 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 216 आहे. तर त्या संख्येची बेरीज किती? आता 9च्या 13 आधीच करून ठेवायचे. आपल्याला याच्यामधून काय करायचं? मसावी काढायचं आहे. म्हणजे मसावी गुणिला काय? या 2 अवयवाची म्हणजे 11 गुणिला मसावी झालं उत्तर. तर मग आता कसं करायचं पहा. आता प्रथम आपल्याला मसावीची सोय करायची. मग आता सांगा. आता मसावी काढण्यासाठी काय सांगा? 2 अवयवाचा गुणाकार बरोबर सांगा काय? लसावी आपण मसावी. सांगा 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच बिलकुल मानसिक अडचणीमध्ये राहायचं नाही. बाकीचं टेन्शन घ्यायचं नाही. आपला वेळ कोणाला द्यायचा नाही. काय होतं माहितीये का? तिकडे वेळ देतात तुमची मजा करतोय कोणीतरी आणि तुम्ही तो विचार करतात याचा बदला कसा घेऊ. अरे लोक तुम्हाला सांगतो अज्ञानी लोक असतात ग्रामीण भागामध्ये. विचार करायचा एखादं काय करतं आड आसन किंवा तिथे विहीर आसन पाणी भरतंय आणि गल्लीन चाललेलं असतं आणि ते आडावरचं काय करतं माहिती? पाणी भरतं. त्या पाणी भरतं त्याला काहीतरी बोलतंय चालणार आणि त्याला वाटतं मग मजा केली का? आता ते मग विचार करतंय हे दिवसभर विचार करतंय पाणी भरणार. आता याचा बदला कशा शब्दामध्ये घ्यायचा आहे आणि ते पाणी भरणार ते निघून जात आहे आणि 2-4 सेकंदामध्ये ते विसरून जात आहेत आणि हे त्याचा दिवसभर विचार करतंय. काही फायदा आहे का त्याच्यामध्ये? मानसिक अडचण ठेवायची नाही. आलं लक्षात? आता पुढे पहा आणि दुसरं उदाहरण सांगतो पुन्हा याच्यामधून काढायचं लगेच थेट. आता काय करत असतं? माकड पकडणं एक शिकारी असतो. आता ते माकड काय रामकाठी बसलेलं असतं. आता याला पकडायचं तर त्या ठिकाणी एक बॉक्स असतो. बॉक्स नाही का पारदी असते.
त्यांच्याजवळ काय असतो, चित्र पकडायचं आहे ना, ते बॉक्स असतो. आता ते हात जाईन इतकंच काय ठेवतं माहिती का, हात जाईन असा इतकाच होल ठेवतं. पण जर मूठ वळीत बाहेर निघत नाही. आता त्याच्यात काय करतात, तुरीच्या शेंगा टाकते आणि शेंगा टाकून देते त्याच्यामध्ये. काही शेंगदाण्याचे जे समजा 18 सहित समजा असतं आहे का नाही, तर भुईमुगाचा टाकून देते त्याच्यामध्ये. आणि हे जातं तिकडे बोरीचं झाड असतं समजा बांधाच्या खाली, तिकडे जाऊन लपतं. आता याला वाटतं हे गेलं, हे माकड जात आहे तिथं, हात खाली करत शेंगा जेव्हा हातात त्यात काही बाहेर निघणं हात त्याचा निघत नाही. आता ते शिकारी पकडणं आलं, त्या शेंगा सोडून द्यायला पाहिजेत का नाही, त्यानं हात काढून जायचं, ते शेंगा सोडायला तयार नाही. आणि ती तुमका झालं त्या एका ठिकाणी ते झाडाला साईडला बांधेल होतं. आता हे शिकारी जाताना त्याला पकडून घेतं. म्हणजे शिकारी कोण झालाय, शिकार कोण झालाय, माकड झाले. अरे हे तुम्हाला दिसते, हे जे विचार आहे ऐकून घ्या, हे विचार या असे सोडून द्या आणि पुढे चला. नाही तर माकडासारखे ते विचार पकडून जा समजा, तर तुम्हाला त्या ठिकाणी शिकारी बांधसान. तुम्ही शिकारीच्या ठिकाणी शिकार बांधसान. आलं लक्षात? तर थोडस विचार करा या गोष्टीचा. तर सांगा, 2 नावाचा गुणाकार म्हणजे काय, लसावी आपण मसावी. तर मग आता या ठिकाणी गुणीला मसावी, भाग्याला मसावी, तर काय करायचं, गुणीला मसावी. तर मग आता सांगा, मसावी गुणीला काय, 4 गुणीला 9, बरोबर. सांगा लसावी किती, सांगा. लसावीच्या ठिकाणी लसावी मांडलाय. तर मग आता इथं गुणीला 4 गुणीला 9 येतं, काय करायचं, भाग्याला 4 गुणीला 9. आता 4 9 36, 36चा पाडा जरी पाठ असेल समजा तुमचा, बरोबर, तरी आपल्याला यानं तोडू शकता. तर आता या ठिकाणी सांगा, 4 1 4 4 5 1 राहिला, 4 4 16. 9 आणि 54 कोणत्या पाड्यामध्ये, आता 9 1 9 9 सखी 54. आता या ठिकाणी मसावी किती आला सांगा, 6. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या संख्येची बेरीज काढायची. मग आता त्या संख्येची बेरीज म्हणजे काय सांगा, कोणत्या, या 2 अवयची बेरीज. मग 2 अवयची बेरीज किती सांगा, 4 अधिक 9, 4 9 किती झाले, 11. आणि 11 गुणीला काय करायचंय, हा सॉरी, 4 आणि 9 किती झाले, 13. मग आता या ठिकाणी 13 आहे, तर गुणीला काय करायचंय, मसावी. हे काय सांगा, इथं 2 अवयची बेरीज. तर याला गुणीला काय करायचंय, मसावी. मसावी किती आला, 6. ते सकम, तर या ठिकाणी बेरीज आली. नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, 13 गुणीला 4 आणि 13 गुणीला 9, 13 4 52, 13 9 117 करा त्याची बेरीज. आणि वजाबाकी नाही, या ठिकाणी नाही, 6 चोक 24. त्याच्यानंतर हा, आणि 6 नम 54. मग आता 4 4 8, 5 2 7. समजलं का? तर तुम्हाला असं आवडत असेल असंही करा, पण लिहिताना काय करायचं, 4 गुणीला 6, 9 गुणीला 6, त्यांचा गुणाकार करायचा, त्याची बेरीज करायची आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचं. समजलं का? पुढे बघा, 2 संख्येचे गुणोत्तर 6 11 असून त्यांचा लसावी 462 आहे. तर त्या 2 संख्यामधला फरक किती, आता फरक म्हणजे काय, वजाबाकी. आणि बेरीज म्हणजे काय, अधिक. सांगा, फरक म्हणजेच काय, वजाबाकी, आणि बेरीज म्हणजेच काय, अधिक. हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे 2 अवयची बेरीज करायचंय आणि नंतर त्याला गुणीला मसावी करायचंय. तर मग आता सांगा, आता याची बेरीज आली या ठिकाणी किती, फरक किती आला, 11 वजा 6. उलट सुलट लिहू शकता तुम्ही. मग 11 मधून 6 गेले किती राहिले, 5. आणि याला गुणीला काय करायचं, मसावी. जोपर्यंत आपण मसावी काढत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. तर मसावी काढायचं असेल तर काय करायचं, 11 गुणीला 6 आहे, तर काय करायचं, भागेला 11 गुणीला 6 करायचंय. आता सांगा, 11 1 11, 11 चौक 44, 2 राहिले, आणि 11 2 22. आता 6 1 6 6 7 42. मसावी किती आला सांगा, तर इथं गुणीला काय करायचं, 7, आणि 7 5 35. पर्याय क्रमांक 1. हे तुम्हाला डायरेक्ट सोडवायचंय. सविता सांगू, सांगा, इथं काय करायचंय, मसावी काढण्यासाठी 2 अवयचा गुणाकार, बरोबर. काय सांगा, लसावी आपण मसावी. सांगा, मसावी काढण्यासाठी थांबून जमत नाही, थांबला तो उद्या करूया. सैतानाचं वाक्य, त्याच्यात नादी लागायचं नाही. आणि आपण सैतानाचा विचार जर मनामध्ये असेल तर माणूस सैतान बनतो, आहे का नाही. आपल्या देवाच्या नादी लागायचं नाही, सैतानाच्या नादी लागायचं नाही, आपल्याला माणूस बनायचंय. माणूस बनलं तर खाय प्यायला चांगलं मिळेल, नाही तर सैताना टेन्शन मध्ये, देव टेन्शन मध्ये.
आहे का नाही? आणि माणूस म्हणलं तर टेन्शन मध्ये नाही, कारण आपल्या विवेक बुद्धी ध्यानात ठेवायचंय. त्या दोघांना म्हणा तुम्ही थांबा, नंतर आम्ही विचार करू. तर मग आता इथं सांगायचं, आता भाग्याला मसावी तर काय होईल? गुणीला मसावी. तर आता मसावी गुणीला सांगा किती? 6 गुणीला 11 बरोबर लसावी किती सांगा? 462 गुणीला 11 गुणीला 6 आहे तर काय होईल? भागेला 11 गुणीला 6 किंवा 6 गुणीला. आता इथं सांगा 11 1 11 11 दोन्ही 42 नाही 11 चौक 44 आणि त्याच्यानंतर किती राहिले? आणि 11 दोन्ही 22 6 1 6 6 7 42. मग आता हा 7 काला सांगा मसावी आणि इथं आपण गुणलंय. समजलं का? पण याच्यामध्ये वेळ लागतो. तर आपल्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस नाही आठवलं समजा तर ही गोष्ट सुद्धा हाताशी असू द्या, म्हणजे प्रश्न जात नाही. आणि पेपर तुम्हाला सांगतो 10 15 20 मिनिटांना अगोदर तुमचा हमखास त्या ठिकाणी सुटणारच आहे. कारण इथं प्रॅक्टिस करावं लागेल. मला सुटणार सांगितलं नाही चला घरी, असं नाही करायचं. इथं आपल्या धुवात प्रॅक्टिस करावं लागेल, त्यावेळेस जमन. नाही तर सांगितलंय बा इथं काहीतरी येऊ नाही तातास तू जा घरी. नाही तर मग महाराज लोकांकडे गेले तर मग ते हिमालयामध्ये नाही का थोडस चक्कर मारून या तिकडं, तुम्हाला देव प्रसन्न होईल. तसं काही होत नाही, ध्यानात घ्या. दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे, तर त्या दोन संख्याचा लसावी किती? आता इथं लसावी काढायचा, मसावी आयता दिलेला आहे आणि त्या दोन संख्याचा काय काढायचं आपल्याला? लसावी काढायचा. आता तुमच्या मनामध्ये असं येईल की तुम्ही काय करायचं माहिती काय? 3x आणि 5x म्हणजे आता x म्हणजे काय? मसावी गुणीला. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही करताना काय करणार माहिती का? अशी करणार म्हणजे 9 त्रिक किती? 27 आणि 9 5 45 आणि लगेच असं या ठिकाणी लसावी काढणार. कोणत्या पाड्यात आहे? 9च्या. 9 त्रिक 27 9 5 45. मग आता शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये नाही, म्हणजे पायाच्या संख्येचा गुणाकार. मग इथं काय करणार सांगा? आता 9 त्रिक 27 आणि 27 पंच 5 7 35 5 आणि 5 दोन्ही 10 10 आणि 3 हा झाला लसावी. तुम्ही मोकळे होणार याच्यामध्ये. पण आपल्या इतका वेळ आहे का? नाहीये. तर आपल्या सरळ आपण ज्या पद्धतीने आपण शिकत आलो त्या पद्धतीने असंही जमतं. नाही नसलं तर हाच पर्याय समजा. पण हे समजलं पाहिजे की गुणीला मसावी केलं म्हणजे त्या संख्या बनतात हे पण माहिती पाहिजे. आणि ते माहिती पाहिजे म्हणजे तुम्हाला तर रस्ता बी दाखवून दिला म्हणजे हातचा पुन्हा. तर इथं काय दोन, आता 3x आणि 5x. आता मसावी म्हणजे 3x म्हणजे काय? 3 गुणिले x. 5x म्हणजे काय? 5 गुणिले x. आणि x म्हणजे काय? गुणीला मसावी, तेव्हा त्याच्या संख्या बनतात हे ध्यानात घ्यायचंय. पण आता 3 आणि 5 हे काय सांगा? आलेला गुणाकार म्हणजे आलेले भागकर. मग आलेले भागकर म्हणजे काय? 2 अवयवाचा गुणाकार करायचा आहे. मग आता सांगा या ठिकाणी लसावी काढण्यासाठी बॉम्बला 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच काय सांगा? लसावी आपण मसावी. आता भागेला इथंच राव द्यायचा. तर इथं लसावी काढायचं ना आपल्याला. आता इथं भागेला मसावी, तर गुणीला काय करायचं? मसावी. मसावी किती सांगा? 9. 2 अवयव कोणते सांगा? 3 गुणीला 5 म्हणजे बरोबर लसावी. आलं सरळ तुमच्या लक्षात आलं? तर मग आता सांगा 3 5 15 आणि 15 ना मग किती? 135. तर लसावी किती आला? 135. आता या दोन पैकी तुम्हाला कोणतं सोपं वाटतं ते पहा. तर मग याला डन करा. समजला? पण तरी ते हातचा असू द्या. कदाचित हे लक्षात नाही आलं तर ते लक्षात येईल तुमच्या. तर पुढचं गणित पहा. दोन संख्या 2y आणि 5y असून त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्यामधला फरक किती? आता हे गणित एकदम सोपं आहे. आता इथं x समजा, याला वाटल्यास नाही तर y समजा दोन्ही ठिकाणी. नाही तर y कर संपूर्ण काय झालं? इथे y दिलं आणि तिकडे x दिलंय. ऑपरेटरची गलती आहे. तर मग आता इथं काय समजायचंय? हे अवयव आहे. आता 2 गुणीला 13 केलं आणि 5 गुणीला 13 केलं. 13 दोन्ही 26, 13 5 65 आणि 65 मधून 26 गेले किती राहतात? चुकी असं ताबडतोब सांगायचंय. मग सांगा ना, लाजायचं नाही. नाही दुसरं नाही काय. मी पहिले सांगितलं ऑपरेटरची गलती असू शकते. आपण अंक सांगायचे, कोणापर्यंत चुकीचं नको झालं. एकमेकाला दाखवायचं नाही, हात वर करायचा फक्त, पुढे नाही खात नाही करायचा. तर मग आता इथं सांगा, अरे बाकी नको इकडे लक्ष दे. काय सांगा? 5x आणि 8x.
तर मग आता याच्यामध्ये काय करायचं माहिती का, दोन अवय आलेले आहे, दोन अवयाचा फरक काय सांगा, 8 वजा 5 किती राहिले, 3. आणि या ठिकाणी काय अवयाचा फरक, हे काय आलं सांगा, अवयाचा फरक. आणि गुणीला काय करायचं, मसावी. मसावी किती सांगा, 13. आणि 13 पाची 65. पर्याय क्रमांक 33 39. समजलं, पर्याय क्रमांक 2. आता याच्यामध्ये एक कसं आलं पहा, आता 13 8 104 आणि 13 पाची, मग आता 104 मधून 65 गेले, 14 मधून 5 गेले, किती राहिले 9. हातचा वापर द्या, 6 आणि 7, आणि 10 मधून 7 गेले, किती राहिले 3. तर असे या ठिकाणी फरक काढू शकता. समजलं का, सविस्तर द्यायचं काढून. दोन संख्येचे गुणोत्तर 5/60 असून त्यांचा 3/5 आहे का, 3/5. दोन संख्येचे गुणोत्तर 3/5 असून त्यांचा लसावी 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. आता दोन संख्या काढायच्या, आता तुम्हाला माहिती आहे 3 1 5 1 आहे का नाही, आणि 1 म्हणजे काय, मसावी आहे. आता डोक्याला ताण घ्यायचा नाही, इथं 3/5 दिलाय, आता तिथं लहान संख्या आणि मोठी संख्या अशा दोन संख्या आहे. मग आता 3 गुणीला मसावी किती आहे 15, आणि 5 गुणीला मसावी आहे 15, म्हणजे सांगा 15 त्रिक 45 आणि 15 5 75, म्हणजे 45 आणि, समजलं का. त्यानंतर पुढचं गणित पहा, दोन संख्या 3/5 या प्रमाणात असून त्या दोन संख्या मधला फरक 18 आहे, तर त्या दोन संख्याचा लसावी किती. मग आता याच्यामध्ये फरक दिलाय, म्हणजे फरक म्हणजे काय, दोन अवाची वजाबाकी. समजलं का, फरक म्हणजे काय. मग आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मग आता 5 1 आणि वजा 3 1 बरोबर किती सांगा. तसं करण्यापेक्षा आपण एक काम करू, सगळं डोक्यात ताण नाही घ्यायचा, तर लसावी काढायचं आपल्याला. काय काढायचा, मग आता त्याचा फरक भागायला दिला तर मसावी निघतो का नाही. तर मग आता या ठिकाणी फरक आता यांचा किती आहे सांगा, 2 आहे, हे पण लक्षात घ्यायचं. आणि इथं भागायला 2 द्यायचं, म्हणजे 9 मसावी आहे. समजलं का. तर मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला 5 1 6 वजा 3 1 आणि बरोबर त्या ठिकाणी 1 काय निघाले पहा, 5 1 वजा 3 1 हे समजायला थोडं कठीण जाते. 18 म्हणजे 5 1 मधून 3 1 गेले 2 1 गुणिला 2 म्हणजे काय, भागीला इथं आले 2 आले, बे बे 9 18. आता 1 म्हणजे काय आला, हा मसावी आला. हे इतकं आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आता हे समजलं तर ठीक आहे, आणि नाही समजलं तर या ठिकाणी काय करायचं, दोन अवयाचा गुणाकार. आता दोन अवयाचा गुणाकार म्हणजे काय सांगा, लसावी आपण मसावी. आता मसावी काढायचा मला त्या ठिकाणी काय सांगा, 18/2 बरोबर. ते इथं 18 इथं भागीला मसावी आहे, तिथं काय करायचं, गुणीला मसावी. मग आता सांगा 18 चे निम्मे किती झाले सांगा, 9. हे ध्यानात घ्यायचंय. आता गुणीला 2 अवय कोणते सांगा, 3 गुणीला 5. मग आता इथं बरोबर किती लसावी, 3 5 15 आणि 15 ना मग किती 135. तर लसावी किती आला सांगा. समजलं का गणित, हे समजून घ्यायचं. एक एक गणित जिथं नाही समजलं ताबडतोब विचारायचंय. तर मनामध्ये दुसरा आला तर मिशा पिळत नाही बसायचं फक्त. अलक्ष देवल मिशा नाही, तो कुठे हिजाड बनलाय, आता तुम्ही कुठे बनणार आहे. चाललंय असं या ठिकाणी मरताय, इकडे ज्ञानाचा पत्ता नाही, मनगटामध्ये ताकद नाही. समजलं गणित. मसावी कसा काढायचा, फरक दिलाय 2 1 6 इथं 5 2 3 गेले 2. मग आता इथं काय राहिले 8 चे निम्मे 9, आणि जे फरक आहे आणि त्याची वजा बाकी म्हणजे काय, मसावी ध्यानात ठेवायचं. इथं 18/2 केलं, हा मसावी आलाय, हे विसरता कामा नाही. इथं सगळे तुमचे गुंडे अडकलेली. दोन संख्या अनुक्रमे 5 1 6 आणि 7 1 6 असून त्यामधील फरक 48 आहे, तर त्या दोन संख्याचा लसावी किती. आता इथे मी डायरेक्ट हे करणार आहे. मग आता त्या दोन संख्येचा फरक म्हणजे काय, 7 1 मधून 2 1 गेले किती झाले, 7 1 मधून 5 1 गेले 2 1, आणि 2 1 बरोबर किती झाले सांगा 48. नाही ते इथं पकडायचं नसतं तुम्हाला, 48 नको इथं, तर गुणीला 2 येतं, काय करायचं भागीला 2, बे 24 48. मग मसावी किती आला सांगा. समजलं का. त्याच्यापेक्षा शॉर्ट करतोय थोडंसं, म्हणजे कसं तुम्हाला समजलं पाहिजे. ते समजण्यासाठी आपण सविस्तर घेतलं.
तर मग आता इथं सांगा, तर लसावी काढायचा, तर आता 2 अवयव तुम्हाला माहिती आहे 5 आणि 7 आहे, करेक्ट आहे? तर मग आता सांगा 2 अवयवाचा गुणाकार, सांगा 2 अवयवाचा गुणाकार म्हणजेच काय? लसावी अपॉन मसावी. मग आता इथं काय सांगा, भागेला मसावी तर काय होईल? गुणिला मसावी. मसावी किती सांगा? 24. 2 अवयव कोणते सांगा? 5 गुणिला 7, बरोबर काय आहे? लसावी काढायचं आहे. तर आता 24 पंच 120. आता हा शून्य उचलायचा, इथं लिहायचा, आणि बारीक साठी किती? 84. तर लसावी किती आला सांगा? 840. 4 नंबर आहे ना, इथं 840 करायचंय. समजलं? आता गणित चेंज होतंय, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. एक एक गणित महत्वाचं आहे. तुम्ही म्हणत असं महत्वाचे शिकवा, महत्वाचे भागत नाही. वरवाचं काहीच कामाचं नाही. तुम्हाला वाटतं दुधावाची साय खाल्ली म्हणजे आपण लयच त्या ठिकाणी होतोय. खालच्या पाण्याचा कोण विचार करणार आहे? एखाद्या वेळेस जंगलात जायचं काम पडलेलं लढायच्या टायमामध्ये, तर मला साईज पाहिजे, नाही मिळेल तर काय करसान? ते दुधाचं पाणी पण नाही मिळणार. सवय टाका. 2 क्रमांकात समसंख्येचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता याच्यामध्ये काय दिलं? समसंख्येचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता याचं काय करायचं माहिती का? दुप्पट करायची. समसंख्या म्हणलं का नाही, 312 गुणिले 2, आणि विषम संख्या म्हणलं तर गुणिला 1 करायचं. समसंख्या म्हणलं तर गुणिला 2, आणि विषम संख्येचं नाव घेतलं तर गुणिला 1. समसंख्येचं नाव घेतलं तर गुणिला 2, विषम संख्येचं नाव घेतलं तर, समसंख्येचं नाव घेतलं तर, आणि विषम संख्येचं नाव घेतलं तर आता याचं काय करायचं आहे? 2 क्रमांकात समसंख्येचा लसावी किती? 312. तर त्या संख्या कोणत्या? आता याच्यामध्ये काय करायचं? दुप्पट करायची, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, त्याचं वर्ग संख्या बनन, वर्ग संख्येचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ म्हणजे काय? मधली संख्या. वर्गमूळ म्हणजे काय? मधली संख्या, मध्यमान, हे समजून घ्यायचं. आणि त्याला सरासरी असं म्हणायचं. मध्यमान, मधली संख्या, सरासरी. आणि सरासरी म्हणजे काय? वर्गमूळ. मध्यमान म्हणजे काय? वर्गमूळ. मधली संख्या म्हणजे काय? सांगा. मधली संख्या म्हणजे, अरे वर्गमूळ म्हणा तुम्ही. मधली संख्या म्हणजे सरासरी म्हणजे वर्गमूळ. मध्यमान म्हणजे, इतकं ध्यानात ठेवा. भाषा वेळोवेळी प्रत्येक याच्यामध्ये चॅप्टरमध्ये चेंज होते, तर ती भाषा आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आपल्या भाषा मराठी भाषेमध्ये जरी असलं तर त्याची भाषा आपल्याला याचा समानार्थी शब्द असा बनतोय हे आपल्याला डेफिनेट करायला पाहिजे. तेव्हा वेळेस तुमची त्या ठिकाणी बुद्धी काम करेल. नाही तर त्या बुद्धी कुठं गाण ठेवली होती, तसं नको व्हायला. कारण शब्द तुमच्या याच्यात मधून नाही का बाजूला गेले नाही पाहिजे. मग आता याच्यामध्ये काय करायचं? 312 गुणिला 2 हे समसंख्याचा लसावी आहे म्हणून. तर मग 312 दोन्ही किती झाले सांगा? 624. याच्यामध्ये 1 मिळवायचा. 624 आणि किती होईल सांगा? 625. आता 625चं वर्गमूळ किती सांगा? आता 25 ही मधली संख्या, याला सरासरी, याला मध्यमान असं म्हणतात. मग आता मधली संख्या 25 आली, तर मग आता त्या समसंख्या काढायचा. 25च्या डाव्या साईडची समसंख्या 24 आहे, उजव्या साईडची कोणती सांगा? 26 आहे. निघालं उत्तर. पर्याय क्रमांक. काही अडचण याच्यामध्ये? आता पुढचं गणित पहा. 2 क्रमांकात विषम संख्याचा लसावी 195 आहे, तर त्या संख्या कोणत्या? इथं म्हणला विषम संख्याचा लसावी. मग आता विषम संख्याचा लसावी म्हटलं तर काय त्या ठिकाणी? गुणिला 1. विषम संख्येसाठी गुणिला 1, समसंख्यासाठी, विषम संख्येसाठी, समसंख्येसाठी. मग आता 195 एक नाही तर असं करून या वाटल्यास. हे झाले 195. 195 मध्ये 1 मिळवला, किती झाले सांगा? 196. आता एक कोणाचा तरी वर्ग म्हणजे 196चं वर्गमूळ किती आहे? 14. आता ही मधली संख्या 14 आली, तर डाव्या साईडची आणि उजव्या संख्येची विषम संख्या. डाव्या साईडची विषम संख्या आणि 14च्या उजव्या साईडची 15. मग त्या संख्या कोणत्या सांगा? समजलं? काही अडचण? पुन्हा लसावी कसं आहे सांगायचं का? सांगतोय. 13 आणि 15 संशय काढून देतो ना. तर आता हे विषम संख्या 13 आणि 15 कोणत्या पाड्यामध्ये? एक सोडून नाही, मसावी तर एक आला समजा. तर मग आता कोणाच्या या 2 संख्या, जेव्हा 2 संख्या किंवा काय 2 अंक एका पाड्यामध्ये नसल, त्यांचा गुणाकार म्हणजेच काय?
लसावी. आता एका पाड्यामध्ये नाहीत. सांगा 15 त्रिक 45 हा चले 4 15 1 15 15 4 किती 19 आला का लसावी या ठिकाणी. समजलं का. पुढचं गणित पहा. आता गणित चेंज झालंय. हे संख्या सांगायच्या पुस्तकामध्ये लक्ष द्या. 2 3 4 5 6 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी हा 2 3 4 5 6 पुढं किंवा 9 पुढं बस इतकंच आहे. या सांगा 2 3 4 5 6 किंवा 9 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. लक्षात. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं. मोठ्यात मोठी संख्या काढायची 3 अंकी. म्हणजे याचा अर्थ काय. या संख्येचा लसावी काढायचा आहे. काय काढायचा. नाही मोठ्यात मोठी संख्या काय सांगितलं त्यांना. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या काढायची. लहानात लहान 3 अंकी संख्या काढा असं म्हणतात का नाही. पण त्या ठिकाणी नुसतं आपलं डायरेक्ट विचारलं असतं तर मोठीत मोठी संख्या काढा लहानात लहान संख्या काढा. लहानात लहान आपण लसावी काढला असता मोठीत मोठी काय काढा असतं. पण इथं वापरले काय शब्द काय वापरले. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या असे शब्द वापरले. त्याच्यामुळे काय करायचं यांचा लसावी काढायचा आणि लसावीच्या पाड्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे सांगा त्या संख्या कोणाचा लसावी काढायचा. 2 3 4 5 6 आणि 9. सांगा आता मोठ्यात मोठे पाहायचं आपल्याला. सांगा 3 6 आता यांचा मासावी ते एकच का सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही. 3 6 आणि 9 कोणत्या पाड्यात 3च्या 3 1 3 3 2 6 3 3 9 4 5 आणि 2 जसे तसे द्या कारण ते 3च्या पाड्यामध्ये नाहीत. शेवटचे 2 3 अंक 2च्या पाड्यामध्ये बे 1 बे बे 2 4 बे 1 बे. आता 3 आणि 5 आणि 1 2च्या पाड्यामध्ये नाही म्हणून जसे तसे उचलायचे लिहायचे. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय बाहेरच्या संख्येचा गुणाकार. आता इथं पहा 3 2 6 किंवा इथं बे 5 10 करा अगोदर आणि 3 2 6 6 10 किती 60 आणि 60 गुणिले 3 म्हणजे किती झाले सांगा 180. समजलं. आता 180च्या पाड्यामध्ये मोठीत मोठी संख्या पाहायची अशी तर 18 5 90 होतात का नाही. तर इथं 18 गुणिले 5 केले तर 18 सखी किती होतात 108 म्हणजे किती होतात 1080 होतात. 4 अंकी बनते. किती गुणिले 6 केले तर किती बनतात 1080. 18 सखी 108 तो शून्य उचलायचा ठेवायचा म्हणजे 1080. पण जर आपण काय केलं गुणिले 5 केले तर या ठिकाणी फक्त 18 5 90 म्हणजे 900 बनतात. बरोबर. तर आता बाकी किती उरते सांगा 1. तर आता इथं अधिक 1 म्हणजे 900 अधिक 1 म्हणजे किती झाले सांगा 900 म्हणजे पर्याय क्रमांक किती 3. समजलं का. एक बाकी आहे ना. बाकी म्हणजे अधिक उरलेले म्हणजे अधिक आणि शिल्लक म्हणजे काय अधिक हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचं गणित पहा. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. तर अशी लहानात लहान संख्या शोधायची. लहानात लहान म्हणजे काय लसावी. लहानात लहान काढणे म्हणजे काय लसावी. कमीत कमी काढणे म्हणजे काय लसावी. मोठ्यात मोठी काढणं म्हणजे काय मसावी आणि जास्तीत जास्त काढणं म्हणजे काय मसावी. पण इथं काय उच्चार केलाय. आता याच्यामध्ये भागले आणि बाकी दिले. भागले आणि बाकीची काय करायची वजाबाकी. मी काय म्हणलो काय सांग. नाही हा पठाण मी काय म्हणलो सांग. मी काय म्हणलो तेवढं सांग. लक्ष कुठं आहे. मग तुम्ही इकडचं उत्तर नाही द्यायचं. मी काय म्हणलो फक्त तेवढं सांगा. मी काय म्हणलो मग लक्ष द्या. तर मग आता इथं सांगा काय करायचं याच्यामध्ये. लहानात लहान काढायचं म्हणजे लसावी काढायचं हे टार्गेट ठेवायचंय. लसावी काय आहे टार्गेट. पण इथं भागले आणि बाकीचं काय करायची वजाबाकी करायची. म्हणजे सर्व ठिकाणी सारखी संख्या म्हणजे काय फरक निघन ती त्याच्यातून वजा करायची. आणि लसावी कोणाचा काढायचा आहे माझा आणि तुमचा. कोणाचा काढायचा आहे भागल्याचा. सांगा लसावी कोणाचा काढायचा. मग आता बघा
आता याच्यामध्ये सांगा 12ने भागल्यास बाकी 5 उरते म्हणजे काय सांगा 12 वजा 5 बरोबर किती 7. पुढे 16ने भागल्यास बाकी 9 उरते म्हणजे काय सांगा 16 वजा 9 बरोबर किती 7. समजलं का? आडवी रेषा म्हणजे बरोबर ध्यानात ठेवायचंय. पुन्हा माणसाने याला काय आहे अपूर्णांक आहे तसं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी याला बरोबर सुद्धा म्हणतात. हे समानार्थी शब्द हे पण ध्यानात ठेवायचंय. ज्यावेळेस आपण यांची वजाबाकी करतो आडवी रेषा त्याला बरोबर चिन्ह असं सुद्धा म्हणतात. तर पुढे काय म्हटलंय 16ने भागल्यास बाकी 9 उरते म्हणजे काय झालंय. 18ने भागल्यास बाकी 11 उरते म्हणजे काय सांगा 18 वजा 11 बरोबर 7. सांगा 12ने भागल्यास बाकी 5 उरते म्हणजे काय तुम्ही सगळं बोलायचंय. 12 वजा 5 बरोबर 7. 16ने भागल्यास बाकी 9 उरते म्हणजे काय 18ने भागल्यास बाकी 11 उरते म्हणजे काय समजलं. तर आता इथं 11ला 18 होण्यासाठी 9ला 16 होण्यासाठी 5ला 12 होण्यासाठी किती किती कमी पडतात सांगा 7 7. याला म्हणायचं कमी याला म्हणायचं वजाबाकी. समजलं का? ते इथं वजा 7 करायचंय. तर आता इथं काय लसावी काढावं लागेल. लसावी मधून वजा करायची ती संख्या मिळेल. तर मग आता याला भागले म्हणायचं याला बाकी म्हणायचं आणि याला काय म्हणायचं वजाबाकी. समजलं की एवढं. तर मग आता सांगा राहिलं काय बाकी. आता लसावी कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा. लसावी कोणाचा काढायचा भागले भागले कोण आहे 12 16 18 भागले भागले कोण आहे असे या ठिकाणी 12 16 18 यांचा लसावी काढायचा. 12 16 18 कोणत्या पाड्यामध्ये सांगा 2 च्या घ्या. सांगा बे सकम 12 बे 8 16 बे 9 18. आता 6 आणि 9 कोणत्या पाड्यामध्ये 3 च्या. 3 2 6 3 3 9 8 जर असेल तसे घ्या 3 च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक कोणत्या पाड्यामध्ये सांगा 2 च्या. 2 आणि 8 2 चा पाडा डाव्या साईडने लिहा. आता बे क बे बे चो पाठ 3 जसे तसे लिहा. तर मग आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय बायाच्या संख्येचा गुणाकार. बे 3 6 6 2 12 आणि 4 3 12 आणि 12 गुणिले 12 म्हणजे किती झाले सांगा. तर मग आता याच्यामध्ये ह्या 144 मधून किती वजा करायचे सांगा 7. किती राहिले सांगा 137. तर मग आता ती संख्या कोणती सांगा किती नंबर सांगा ऑप्शन तो 2 नंबरला आहे. हे 630 नसून 137 आहे. समजलं. त्याच्यासाठी पुस्तकं तुमच्या समोर म्हणजे मलाही सुद्धा माफ नाही. बघा आता गणित चेंज झालंय. एक एक समजून घ्यायचंय आपल्याला. दोन संख्याचा मसावी 72 असून त्यापैकी एक संख्या 44 आहे व दुसरी संख्या 500 ते 600च्या दरम्यान आहे. तर दुसरी संख्या कोणती. दुसरी संख्या कोणा दरम्यान आहे सांगा 500 ते 600च्या दरम्यान आहे. आता याच्यामध्ये काय करायचं 500 ते 600च्या दरम्यान काढायचंय. तर मसावी किती आहे 72. लसावी आता 72 आणि 144 एक संख्या 144 आहे. मसावीच्या पाड्यामध्ये एक संख्या यायला नको कारण 72 आणि 144 चा लसावी हा 144 येतो. 72 ची दुप्पट किती आहे 144. म्हणजे त्या ठिकाणी लसावीच्या पाड्यामध्ये याच्या दरम्यान संख्या यायला नको. कोणाच्या पाड्यामध्ये नको लसावीच्या पाड्यामध्ये नको. 1 नंबर कोणाच्या पाड्यामध्ये नको लसावीच्या पाड्यात नको. तर मग म्हणजे याचा अर्थ काय 144च्या पाड्यात नको. समजलं का 72 आणि 144. 72 मसावी आहे 144 लसावी होतं एक संख्या असल्यामुळं. तर मग ते 72च्या पाड्यामध्ये आलं पाहिजेत. तर आता 72 गुणिला तर 72च्या ऐवजी 70 घ्या. 2चा आपण मागे पुढे करू. तर मग आता 7 7 49 होतात आणि बे 7 किती होतात 14 बरोबर. म्हणजे कुठे जात आहे 500च्या पुढे जात आहे. अरे 490 होऊन 5 जातं का नाही त्याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आम्हाला काय करायचं 72च्या पाड्यामध्ये पाहिजे ते 144च्या पाड्यामध्ये नको. मग आता जर समजा समसंख्या घेतली विषम संख्या गुणिला घेतली 7 2 14 14 4 चालाय का 7 7 49 आणि किती 50. तर याचं उत्तर किती आहे सांगा 504. आता तुम्ही म्हणसा की 576 सुद्धा कोणाच्या पाड्यामध्ये येते 72 येते बरोबर. पण 144च्या पाड्यामध्ये सुद्धा येते. आलं लक्षात. तर पण आपल्या 144च्या पाड्यामध्ये नको कारण त्या ठिकाणी लसावीच्या पाड्यामध्ये नको. ही अलर्जी लक्षात ठेवायची.
समजलं नाही? आता असं गणित जर आलं, वाचून दाखवू घ्या. दोन संख्येचा मसावी 72 असून त्यापैकी एक संख्या 144 व दुसरी संख्या 500 ते 680 दरम्यान आहे, तर दुसरी संख्या कोणती? गणितात महत्वाचं आहे. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? मसावी 72 आहे, एक संख्या 144 जेव्हा 72 आणि एक संख्ये यांचा आपण जर समजा उदाहरणार्थ लसावी काढला तर 72 ची दुप्पट किती होती? 144. तर 144च्या पाड्यामध्ये यायला नको. समजलं का? कारण लसावीच्या पाड्यामध्ये नको. कोणाच्या पाड्यामध्ये नको? तर 72च्या पाड्यामध्ये आली पाहिजे. तर आता याच्यामध्ये जर समजा 72 गुणला 7 केलं, किती आलं? 504. 144च्या पाड्यात येतं का? नाही येत. तर आता इथं 72 गुणिला समजा आपण 8 केलं, तर 8 दोन्ही 16. हा चालेल. 8 7 56 आणि 56 ने किती होईल? पण याच्यामध्ये काय उरालं? 144 गुणिला 4 केलं, 4 चोप 16. हा चालय 1. 14 चोप 56 ने किती? 57. पण कोणाच्या पाड्यामध्ये उराली? म्हणून ह्या दोन्ही संख्या आपल्याला नको. आता समजलं? तर काय करायचं? विषम संख्येनं गुणायचं. 504 या जाऊ द्यायचं नाही, याला ध्यानात ठेवा. याची प्रॅक्टिस करा. माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. आता पुढे बघा, 6वं गणित. किती राहिले पाहू द्या. घेऊन टाकू ना? घेऊन टाकू द्या, कारण हे संपून जातं इथपर्यंत. दोन आपण 5, 3 आपण 10 व 4 आपण 15 या अपूर्णांकाचा लसावी किती? तर मग आता इथं काय काढायचंय? टार्गेट हे लसावी. मग सांगा अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? लसावी आपण मसावी. ल म्हणजे कुठं? लसावीचं नाव घेतलं तर ल वर मसावी खाली. आणि समजा अपूर्णांकाचा तुम्हाला मसावी सांगितलं तर म वर यायचं. मसावी म्हणलं तर म अंशस्थानी आणि लसावी म्हणलं तर ल अंशस्थानी. ते छदस्थानी ऑटोमॅटिक दुसरे येऊन जाते. अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? लसावी आपण मसावी. अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? ध्यान द्यायचं बा. आता तुम्ही जे शाळेमध्ये केलं असं, शिक्षकांनी तुमची केअर घेतली नाही, तुम्हाला आदत टाकली नाही. मी तर म्हणतो तुमचं बेसिक असं पाहिजे होतं की तुम्हाला सवय टाकायचे बेसिक पाहिजे होतं. एकाग्रता कसं वाढवायची, काय वाढवायची, आहे का नाही? शाळेमध्ये बीपीएड दिले, बीपीएड शिक्षक देतात. कुठं असतो कुठं नाही. आता बीपीएड वाल्याला काय शिकवायला पाहिजे? वास्तविक आता कराटे शिकवायला पाहिजे त्याला. सगळेच जुडा असो, कुंगफू असो, सगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये पाहिजे. ब्लॅक बेल्ट वाला पाहिजे, तेव्हा त्याचं सिलेक्शन पाहिजे. पण इकडे चाललंय ते रेपराईट इतकं तितकं शिकवतो, कुणी इकडे काय कसं घेतो काही कळत नाही. एक दिवस घ्यायचा, रगडा द्यायचा, दुसऱ्या दिवशी विद्यार्थी म्हणले पाहिजे घेऊ नका, बस झालं. याला पण आराम पाहिजे. त्याला वाटतं बाकीचे मास्तर आहे, मी मास्तर सारखा एखादा विषय शिकवायचा खुर्ची बसवतोय आणि वाचून घेतोय, झाला विषय, आहे का नाही? शिक्षकाची कमतरता असली त्यावेळेस ते बीपीएड आहे का बीएड हे बी कळू देत नाही. म्हणजे असं वैशिष्ट्य आहे. तर सगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी जे पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आता इतका वेळ नाही प्रत्येक गोष्टीची सवय टाकायला, पण सांगतो त्या शब्दामधून थोडं थोडं अंमलबजावणी करायचा प्रयत्न करा. आपल्याला अंगवळणी आणि मेंदूवळणी पाहिजे. आणि माझ्यासाठी नाही, ती तुमच्यासाठी. बरोबर? एकच कुस्ती लढायची, पुन्हा डबल डबल नाही. तुम्हाला 58 वर्षापर्यंत पेमेंट तर चालू होतं, निवृत्ती वेतन त्या ठिकाणी मिळत नाही मरेपर्यंत, आहे का नाही? तुम्ही कदाचित गचाकला नाही, गचाकला समजा, तसं होऊ नये, पण प्रत्येकाला जावंच लागतंय. पण तिकडं बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मिळतंय ना पेन्शन, बरोबर आहे का नाही? म्हणून या ठिकाणी काय पाहिजे? नवरदेव नोकरीलाच पाहिजे. तो गेला काय नाही काय त्याच्याशी काही घेणं देणं. म्हणजे याच्या बाबतीत नाही. एखादी नोकरीवाली समजा केली, ते बी म्हणतं नोकरीवाली पाहिजे, म्हणजे कसं उद्या पेन्शन आपल्याला मिळतंय, पाच बसू त्या काय ते. तर मग सांगा अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? लसावी आपण मसावी. अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? म्हणजे लसावी म्हणजे काय? अंशांशाचा लसावी. मसावी म्हणजे काय? छदा छदाचा मसावी. मसावी म्हणजे काय? आता इथं लसावी म्हणजे काय? वर्षा वर्षाचा लसावी. मसावी म्हणजे काय? खालच्या खालच्याचा मसावी. जर समजत नसेल तर मग आता इथं सांगा लसावी काढायचा 2, सांगा 2, 3 आणि 4. आता सांगा यांचं काय? मसावी तर एक असणं, त्यानं मसावी घ्यायची काही घेणं नाही. 2 आणि 4 कोणत्या पाड्यात? 2च्या बे क बे, बे 2 4, 3 जसे तशा लिहा. शेवटच्या 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसावी प्लग झालाय. आणि लसावी म्हणजे काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. लसावी म्हणजे काय?
बोलायचं बाळ, बोट तोंडात नाही घालायचे, नाही तर मताची चोखणी आणायची आणि चाटत बसायची. सांगा 2 6 6 दोन्ही 12. मग आता इथं लसावी किती आला सांगा 12. आता इथं 12 लिहायचंय. आता मसावी काढायचा कोणाचा? आता तुम्हाला माहितीये 5 10 15 पाडायचं म्हणजे 5 काय येणार आहे? मसावी विचारणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय झालं सांगा 12.5. पुन्हा तुम्ही म्हणसाल की कसं आलं ते सांगा आम्हाला. 5 10 आणि 15. आता हे कोणते मसावी काढायचा याचा काय काढायचा? मग आता 5 10 15 कोणत्या पाड्यात आहे? 5च्या. 5 1 5 5 2 10 5 1 15. सर्व संख्या एका पाड्यामध्ये का नाही, तर मसावी ब्लॉक झालाय. मग मसावी किती सांगा? 5 आहे. तर इथं काय मसावीच्या लाईन मध्ये 5, लसावीच्या लाईन मध्ये 12. 12.5 आलं का लक्षात? त्यानंतर पुढचं गणित पहा. क्रमांक 2 समसंख्येचा लसावी 144 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता समसंख्याचा लसावी दिलाय, त्या संख्या काढायचा म्हणजे आपल्या मधली संख्या माहिती पाहिजे. जोपर्यंत मधली संख्या माहिती नाही तोपर्यंत आपण त्या दोन संख्या त्याच्याजवळ सांगत नाही, आणि मागच्या आणि पुढच्या. आणि याच्यामध्ये समसंख्या म्हणलं तर समसंख्या निघणार. मग आता समसंख्या म्हणजे काय? गुणिला 2. विषम संख्या म्हणजे काय? गुणिला 1. समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय? मग आता याच्यामध्ये 144 दोन्ही किती होईल सांगा? 288. याच्यामध्ये 1 मिळवायचा, मग किती झाले सांगा? 289. 289 चं वर्गमूळ 17. आता या ठिकाणी विषम संख्या म्हणजे मधली संख्या, याला सरासरी म्हणतात, याला मध्यमान म्हणतात. मग त्याच्या डाव्या साईडची कोणती सांगा? 16. उजव्या साईडची कोणती सांगा? 18. 16 आणि 18. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं? जाऊ द्याचं नाही. एक एक मार्क तुम्हाला जर एक प्रश्न येत नसन, एका प्रश्नाचा प्रॉब्लेम नाही, एका चॅप्टरचा प्रॉब्लेम ध्यानात ठेवायचा. प्रश्नपत्रिकेमधलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर येणं गरजेचं आहे. तर म्हणून आपला मुळासकट सगळा अभ्यास करायचा. उद्या तुम्हाला नाही भलेही समजा का नाही तुम्हाला वरवरचा अभ्यास केला, समजा प्रश्न संच वाचला, तर त्याच्यामध्ये खुश व्हायचं नाही. ज्याचा मुळासकट अभ्यासामध्ये जर समजा इकडे समोर तुम्हाला 72 पडत असन आणि इकडे जर समजा 62 पडायचे, याचा अर्थ मुळासकट अभ्यास नाही, असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे कोणताही अभ्यास उचलायचा असेल तर मुळासकट उचला, मला आदत आहे, तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. कोणताही प्रश्न विचार द्या, किती अवघड विचार द्या, मिडियम विचार द्या, सोपा विचार द्या, अवघड विचार द्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कटायला नको. लक्षात म्हणायचं इथं अवघड होतं, तिथं अवघड होतं, असं होतं, तसं होतं, असं व्हायचं नाही, कुठे जाऊन ढूस व्हायचं नाही. तर आता पुढे बघा. 2 क्रमांकात समसंख्येचा लसावी 480 आहे, तर त्या संख्येची बेरीज किती हे लक्षात घ्यायचंय. तर आपल्याला बेरीज काढायचंय. तर मग आता बेरीज काढायची म्हणजे याचा अर्थ काय सांगा? मधली संख्या गुणिला 2, नाहीतर कडी कडी संख्याची बेरीज. काय करायचं? बेरीज म्हणजे काय? मधली संख्या गुणिला 2 किंवा वर्गमूळ गुणिला 2, सरासरी गुणिला 2, मध्यमान गुणिला 2 किंवा त्यांच्या कडी कडीची म्हणजे डाव्या साईड आणि मोठ्या संख्येची, लहान संख्येची आणि मोठ्या संख्येची बेरीज. समजलं का? तर मग आता इथं समसंख्येचा लसावी म्हणजे काय? सम म्हणजे काय? गुणिला 2. आता इथं शून्य लिहायचा. 48 दोन्ही किती होता? 96. तर लसावी किती आला? 96. मग याच्यामध्ये 1 मिळवायचा. किती झालं सांगा? 961. आता 961 कोणाचा वर्गमूळ? 961 वर्गमूळ 31. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 961. 32 म्हणजे 1024 पासून 4 अंकी संख्या चालू होती, हे ध्यानात ठेवायचं. 32 चा वर्ग किती? 1024 आणि 31 चा वर्ग 961 म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी वर्ग संख्या आहे. तर मग आता सांगा ही 31 मधली संख्या आहे. आता 31 गुणिला 2 करा म्हणजे 31 दोन्ही किती? 62. तर 62 हे उत्तर आलंय. आणि जर तुम्हाला समजत नसन तर 62च्या डाव्या साईडनं आणि उजव्या साईडनं किती आहे? 61. थांबा 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 थांबा. नाही नाही याला नाही, इकडे घ्यायचं आपल्याला. कोणते? 31 घेतली का नाही? ही मधली संख्या. आता 31च्या डाव्या साईडनं सांगा 30 आणि 32 किती झाली सांगा? असं सुद्धा करू शकता. हा पुढे बघा. 2 क्रमांकात समसंख्येचा गुणाकार काय म्हणलंय? 2 पहिलं लसावी होतं, शब्द चेंज आहे. काय इथं? गुणाकार. हे ध्यानात घ्यायचंय. 2 क्रमांकात समसंख्येचा गुणाकार 12 24 आहे, तर त्यांचा लसावी आता लसावी काढायचा आहे. मग आता तुम्हाला माहितीये जर लसावीला गुणिला 2 केलं तर गुणाकार याचा, त्याच्यामध्ये 1 मिळवायचो आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. असंच करत होतं का नव्हतं?
तर मग आता इथं 1224 दिलंय. आता तुम्हाला हे सविस्तर सांगतो काय करायचंय. आता याचे निम्मे केले किती येते सांगा. अरे 1224 चे निम्मे 612 हा लसावी आलाय. पुन्हा कन्फ्युजन झालंय कसं केलंय. जास्त शॉर्टकट झालंय ना. मग आता याची चिरफाड करून कशामध्ये काय आहे ते व्यवस्थित लक्षात घेऊ. तर मग आता इथं गुणाकार आलाय 612 गुणिला 2 करायचो आपण. लसावी 612 आहे समजा. हे किती आलं सांगा 1224 गुणिला 2 करायचं ना लसावीला समसंख्येला. मग आता याच्यामध्ये 1 मिळवायचा. किती झाले सांगा 1225. 1225 चं वर्गमूळ किती 35. मग आता इथं काय करायचं लसावी काढायचं. आता 35 च्या डाव्या साईडनं आता हे 34 आणि उजव्या साईडनं किती 36 या संख्या आल्या का नाही. आता हा लसावी तुम्हाला दाखवू नाही त्याच्यासाठी इतक्या भानगडीत पडलोय. तर मग आता इथं काय करायचं 34 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या 2 17 34 आणि 2 18 36 बरोबर. तर मग आता इथं सांगा 17 दोन्ही 34 आणि 34 गुणिला 18 म्हणजे याचा अर्थ काय सांगा 18 चोप 72 हा 47 18 त्रिक अरे 54 बोला ना 18 त्रिक आणि 54 7 किती होतात 61. मग आता लसावी किती आला सांगा. पहा तुम्ही आता गुणाकाराचे निम्मे लसावी काढून घ्यायचा. नाही तर मग हा धिंगाणा लक्षात ठेवायचा आहे का नाही. त्याच्यामध्ये वेळ जातो. मी तुम्हाला इकडे अवघडात टाकत नाही. फक्त काय सांगितलं कसं आलंय ते सांगितलं. पूर्वीचे गणित कसे सोडवले आणि त्याच्या माध्यमातून कसं येतंय हे तुम्हाला सांगितलं. गुणाकाराचे निम्मे म्हणजे काय दोन संख्येचा समसंख्येच्या गुणाकाराचे निम्मे म्हणजे काय लसावी. सांगा दोन समसंख्येच्या गुणाकाराचे निम्मे म्हणजे काय. दोन समसंख्येच्या गुणाकाराचे निम्मे लिहून देतो वाटल्यास. दोन समसंख्येच्या गुणाकाराचे निम्मे. निम्मे माहिती आहे ना ते याला म्हणायचे 612. यालाच काय म्हणायचं लसावी. नाही तिथं लसावी लिहितो पुन्हा तीच म्हणसान. हे सगळ्यासाठी लागू काही अडचण याच्यामध्ये. पुढे दोन क्रमांकात विषम संख्येचा लसावी 783 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता याच्यामध्ये संख्या काढायची असेल तर वर्गमूळ काढावं लागेल. तिकडे बोलू नका एकमेकाला लक्ष दे बाळ. नंतर हाटी दुर्घटना घटी. आपल्या ज्ञानाच्या रस्त्यावरचे या ठिकाणी जागोजागी बोर्ड लावा. पुढे वळ नाही. गाडी हळू चालवा. इकडे तिकडे बघू नका धडकसान. तर मग आता सांगा विषम संख्या गुणिला आहे का नाही. लक्ष ठेवायचं गुणिला 1. समसंख्या असतात गुणिला 2. फक्त समजून सांगितलं असतं याला आधी करावं लागतं. ही खरी गोष्ट आहे. पण याला गुणिला 1 केलं 783 एक नाही तर गुणिला 1 करायचं. तर मग 783 एक गुणिला मग किती मिळवायचे याच्यात 1 किती झालं सांगा 784. हे कोणाचे तरी वर्ग आहे त्याच्या वर्गमूळच काढायचं. सांगा 8 8 म्हणजे 28. 28 चा वर्ग समजलं. तर मग आता याच्यामध्ये मधली संख्या 28 आली. काय विचारलंय संख्या. तर आता डाव्या साईडनं उजव्या साईडनं 27 आणि 29 झाले. पर्याय क्रमांक 3. समजलं का. पुढचं गणित पहा. शेवटचं गणित आहे. दोन क्रमांकात विषम संख्याचा लसावी 2303 आहे. तर त्या संख्येची बेरीज किती. आता त्या संख्येची बेरीज काढायची म्हणजे काय वर्गमूळ काढायचं आणि वर्गमूळ गुणिला 2 करा. नाही तर कडीकडीची संख्येची बेरीज त्या दोन संख्येची. तर मग आता इथं काय मला विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय सांगा लसावी दिलेला आहे. विषम संख्येचा लसावी म्हणजे गुणिला 1 म्हणजे 2303 गुणिला 1 लक्ष ठेवायचं. मुद्दाम समजण्यासाठी लिहितोय नाही तर डायरेक्ट अधिक 1 करता येते. 2303 याच्यामध्ये 1 मिळवायचा. किती झाले सांगा 23 आता याचं वर्गमूळ काढायचंय. आता वर्गमूळ मध्ये अडचण येत असेल तर काय करायचंय. तर आता इथं 2 गट पाडायचे त्यांचं वर्गमूळ काढायचंय. आता एकच स्थानी 4 असलेली वर्ग संख्या कोणती 2 चा वर्ग 4 आणि 6 किती 8 चा वर्ग 64. आता वर्ग याच्यानंतर मी तुमचा वर्ग आणि वर्गमूळ घेतोय घन आणि घनमूळ म्हणजे पुढे अडचण येणार नाही. कारण लसामध्ये याच्यामध्ये अडचण आली तर असं गणित गेलंच का नाही.
तर ते सुद्धा घेऊन टाकतो. आता एकच स्थानी 4 असलेली वर्ग संख्या कोणती? नाही बाळा, असं नाही चालत. म्हणून बैला इकडं बकऱ्या इकडं याच्याकडे जाणं बंद करा. हो ना, होतं ना माणसाला एखाद्या कामाची आवड असेल, घरी ससे किंवा पोपट पाळलेले असतील, त्याला पाणी पाजलं का नाही, दाणे टाकले का नाही, उपाशी आहे का, म्हणजे तुम्ही काळजी कशाला करता? लक्ष द्या. आता एकच स्थानी 4 असलेली वर्ग संख्या कोणती? 2चा वर्ग 4, 8चा वर्ग 64. बरोबर. आता त्याच्यानंतर हे डाव्या साईडने 23. 23 हे कोणत्या वर्गाच्या दरम्यान आहे सांगा? 16 आणि 25. तर आता याच्यामध्ये बिनधास्त काय करायचं माहिती का? 23 साठी आपण मागचं वर्गमूळ घ्यायचं. 16चं वर्गमूळ किती? 4. आता त्याच्यानंतर 23 ही संख्या सांगा 16 जवळ आहे का 25 जवळ आहे? लक्ष दे बाळ इकडं. कोणाजवळ आहे? 25. 25च्या लाईन मध्ये कोण येतं? आता बिनधास्त या ठिकाणी 48चा वर्ग आहे. कोणा माणसाने या ठिकाणी 48चा वर्ग कसा आहे सांगा? 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16. काय म्हणायचं? 4 गुणिला 8 गुणिला 2, 4 8 32, 32 दोन्ही 4, 6 4 10 अशी 0. आजचा लेख 16 6 22, 22 आणि किती? 23. आहे का बरोबर? तर मग 48 झाली. काय वर्गमूळ म्हणजे काय? मधली संख्या. तर आपल्याला काय करायचं सांगा? त्या संख्येची बेरीज. तर 48 गुणिला 2 म्हणजे किती झाले? 96. तर 96 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आणि तसं नसेल जमत 48च्या डाव्या साईडनं कोणती संख्या आहे? 47. उजव्या साईडनं कोणती आहे? 49 आणि 47 किती होईल सांगा? 96. समजलं का? आता पुढचं गणित म्हणजे आता या ठिकाणी आजच्या पिरियड म्हणजे अजून संपलेलं नाही लसावी मासावीचं. तर आपण नेक्स्ट पिरियड मध्ये एंड करूया.